असो दे हो, आपली आजी आपल्याला आठवेल. आपल्या आजीची माया आठवेल, आजीचं प्रेम आठवेल, आजीनं कुशीत घेतलेलं जाणवेल, तिचं विचार आठवतील. आजी. दुपारचं टळटळीत ऊन, घामानं अंग आंबल्यालं, वारा गपगार, झाडाचं पाणी हालत नाही, माणसांशी घालमेल, कोण सोप्यात तर कोण झाडाखाली उघडं पडलेलं. सोप्यात आजी वाकळ शिवत असते, तिच्या बरोबर 2-4 बायका, अंगणात वाळवण घातलेलं. मला शाळेला उन्हाळ्याची सुट्टी, बाजूलाच मी हुंदडत असायचो. आजीनं मला काम सांगितलेलं, कोंबड्यावर ध्यान ठेव. माझ्या बरोबर येशा आणि ताण्या, कोणतरी पाहुणा यायचा. आजी पेतीनं शेंगा आणि गुळाचा खडा द्यायची. 4 गोष्टी बोलत बसायची. तांब्याभर पाणी पिऊन पाहुणा निघून जायचा. एकदा शेजारचा बाळू, मुंबईवरून आलेला, काळा चष्मा, पांढरी कापड, पण त्याचं लग्न तिकडंच कुठंतरी झालेलं. आजीला कुणकुण लागलेली, तिला ते पटलं नव्हतं. तिनं बाळूला विचारलं, पोरा लगीन केलंस का र? तो हो म्हणाला. आजी म्हणाली, बाबा जमाना बदलला, तुझा तरी काय दोष, पण आमच्या येळी असं नव्हतं बाबा. एकट्यानं जायचं, लगीन करायचं. अरे बाबा 3-3 दिवस लगीन, करंजडाचा मांडव, पानकी मंडळी, वाडपी मंडळी, वराडाची बैल, त्यांची वैरण काढी. अरे बाबा लगीन मालकानं काहीच करायचं नाही, सगळी कामं भावकीच करायची, ती बी मोबदला न घेता. प्रत्येकाला वाटायचं आपल्या घरचंच लगीन. पण गेले ते दिवस, आता सगळंच रेडीमेड. मंगल कार्यालय, मांडव, कशालाच भावकी लागत नाही. पत्रिका देताना सांगतात नुसतं तांदूळ टाकायचं, लगेच जेवायचं, आणि काय बी द्यायचं बी नाही, काही काम नाही. त्यामुळं माणसांची गरज उरली नाही. माणसं एकमेकापासून तुटली, कोरडेपणानं जगू लागली. अशी आजी कायम काहीतरी सांगायची. घरातील सर्वजण आजीला टरकून असायची, पण माझा ती लाड करायची. रोज संध्याकाळी सगळी जेवायला बसायची. तिला मागं पुढं चालत नसायचं. एकदा मी सगळ्यांच्या अगोदर जेवलो, मग रात्री तिनं मला जवळ घेतलं. ती मला म्हणाली, हे बघ पोरा, अरे सगळ्यांनी पंक्तीनं असावं, एकोप्यानं जेवावं. पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पडत नाही, तोपर्यंत तोंडात घास घालू नये. मी गप्पच राहिलो. तेव्हापासून मी एकटं जेवायचं टाळलं. सगळ्यांबरोबर जेवायला लागलो. बाहेर कुठं गेलं तरी शेवटच्या माणसाकडे माझं ध्यान जातं. एकदा मामा आलं होतं. त्याने येताना वांगी आणली होती. मला पिशवी मोकळी कर म्हणले. मी पिशवी मोकळी करून परत दिली. मामा परत गेले. आजी झोपली होती. मामाने झोपमोड केली नाही. आजी उठल्यावर तिला मामा येऊन गेल्याचं कळलं. मला विचारलं, हे पोरा, अरे पिशवीतनं काय परत दिलंस का? मी नाही म्हणालो. आजी म्हणाली, अरे अरे असं रिकाम्या हातानं परत पाठवू नये. आपला धर्म देण्याचा आहे, नुसता घेण्याचं नवं. दिल्यानं वाढतं, कमी होत नाही. अरे शेतात पासाभर पेरलं तर सुभर पिकतं, सुभर पेरलं तर पोत्यानं उगवतं, आणि पोत्यानं पेरलं तर खंडीनं उगवतं. अरे दारात वासुदेव येतो, त्याच्या झोळीत सुपातलं धान्य ओतलं की तो पासाभर परत सुपात टाकतो. माहेर वाशिनीची ओटी तांदळानं भरली की मुठभर तांदूळ ती परत देते. अरे पूर्वी हिरीवर मोठ असायची, ती पाणी भरून येताच बरंच पाणी महागारी पडायचं. मग इंजिन आलं, त्याची पण एक पाईप महागारी पाणी सोडायची. अरे पोरा, आपली संस्कृती महागारी देण्याची आहे, नुसते घेण्याची नाही. आजी असं बोलत असायची. फारसं कळत नव्हतं, पण कानाला गोड वाटत होतं. आजीला जाऊन आता बरीच वर्ष झाली. कधीतरी मी आजीचा काळ सांधण्याचा प्रयत्न करतो, पण कोरडेपणा जात नाही. माणसांची ताटातूट बघवत नाही. पैसा असून सुद्धा माणूस कफल्लक वाटतंय.
भोवताली श्रीमंती, पण आतून दारिद्र्य. काहीतरी हरवल्याचं शिल्ले. हरवलेलं शोधण्याची जीवघेणी धडपड आहे. ऊर फाटेपर्यंत पळणं. नेमकं काय हवंय माहीत नाही. कुठंपर्यंत पळायचं माहीत नाही. यंत्राच्या चाकासारखं धड सुट्ट होता येत नाही. धड थांबता पण येत नाही. आज राहून राहून वाटतं आजीचा काळ आणि जगण्यातला ओलावा पुन्हा कधी येईल का? पुन्हा कधी येईल का?